नमस्कार, मी सुलेखा तळवलकर दिल के करीब मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. माझ्या माहितीत की नाही, या नावाच्या फक्त दोनच व्यक्ती आहेत. एक म्हणजे प्रतिभावंत नर्तक आस्था देबू आणि दुसरा म्हणजे तुम्हाला कळलंच असेल, आपल्या सगळ्यांचा मित्र आणि माझा खास मित्र सहकलाकार आस्ताद काळे. चला तर मग स्वागत करूया आस्तादचं दिल के करीब मध्ये. नमस्कार. आस्ताद, वेलकम टू दिल के करीब. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ते ठेवणार आहेस? नाही, काढणार मी. मग काढ, मग आपण Okay. बोलू. बरं, तुझ्या नावाने सुरुवात केली आहे तर तिथे आपण येऊच. पण आपल्याकडे अशी एक प्रथा आहे दिल के करीब मध्ये की आम्ही पाहुण्यांचं स्वागत गिफ्ट्सनी करतो. वाह. सो मी तुला काही भेटवस्तू देते, मग धमाल गप्पांना सुरुवात करू. चालेल. आपली एक नवीन मैत्रीण आहे, पूर्वा थत्ते. तिच्या ब्रँडचं नाव आहे क्रिएटिव्ह स्ट्रोक्स. तर तिने तुझ्यासाठी ही रांगोळी पाठवली आहे, हो. रादर स्वप्नालीसाठी. हो, माझ्याच्यानी हे आणि- कधीच होणार नाही. काय गोडे पण आहे. थँक्यू. आणि तुझ्यासाठी हे नॅपकिनचा सेट आहे. हा, हे कसं? हा. अच्छा, स्टँड आहे हा त्याचा. हो, हो. नाईस. छान आहे ना? फारच मस्त आहे. आणि ते हँड पेंटेड आहे. हो, ऍडेड बोनस. व्हेरी नाईस. थँक्यू सो मच. तुला भारी वाटतं इकडे आल्यावर. असतात श्रियाज क्रिएशन कडून आपली एक लाडकी मैत्रीण आहे श्रिया नावाची. तिने हे सगळं तुझ्यासाठी बनवलंय. हो. त्याचा हा स्टँड आहे. हम्म. ही कुठली आहे? कारण हिच्या एका बहिणीचं नाव श्रेया आहे आणि तिने आम्हाला अशाच फॉर्मॅट मधली एक फ्रेम दिली होती. हो, हा. तीच असेल मग. मग कदाचित असेल तीच. तिची सख्खी मामे बहीण अच्छा. स्वप्नालीची. हो. नाईस. आणि आणि हे कोस्टर्स पण आहेत, वाव. वारली पेंटिंगचे. हे फारच कमाल आहेत. नाईस. थँक्यू सो मच. उलुक द आउल फाउंडेशन नावाचा एनजीओ आहे, प्रीती शहा यांचा. आणि त्या काही आर्टिफॅक्ट्स बनवतात आणि युएसपी असा आहे त्यांचा. हे काय, आय थिंक आयपॅडचं कव्हर दिसतंय मला. नाईस ना? इंडिव्हिज्युअल एक सॅचल सारखं पण वापरते. त्यांचं कसलं गोड आहे ते. युएसपी असं आहे की ते बेसिकली फॅक्टरी वेस्ट पासून, म्हणजे हे जे एक्सेस फॅब्रिक असतं त्याच्यापासून हे अपसायकल्ड प्रॉडक्ट्स बनवतात. क्या बात. सो नो वन प्रॉडक्ट इज लाईक दी अदर. सो प्रत्येक No, प्रॉडक्ट त्यांचं युनिक असतं. युनिकच आहे. क्या बात आहे. मस्त. पूर्वी पणजी आजी वगैरे ज्या गोधड्या शिवायची साड्यांमधनं, तसा फील आहे असा. छान आहे. किती गोड आहे. थँक्यू. असतात आपली एक लंडनची मैत्रीण आहे, मोहिनी शिंदे नावाची. तिचा शिनेल नावाचा ब्रँड आहे आणि तिने तुझ्यासाठी एक खूप सुंदर कुर्ता पाठवला. बापरे बापरे. आय लव्ह दिस कलर. हो, फार मोठ्या जबाबदाऱ्या तू या. बापरे. थँक्यू सो मच. काय सुंदर कलर आहे हा. आपण गेल्या वेळेस कुठे भेटलो होतो? शाश्वतीच्या लग्नात. लग्नात भेटलं तेव्हा तू असाच एक लाल रंगाचा कुर्ता घातला होतास. किती खूप फारच गोड. छान आहे ना? इंग्लिश कलर आहे अगदी. नाही, नाईस. असतात खूप दिवसानंतर आपण म्हणजे दिल के करीबचं शूटिंग अशा लोकेशनला झालंय. अदरवाईज आपण आपल्या स्टुडिओमध्ये करतो किंवा पाहुण्यांच्या घरी जाऊन शूट करतो. सो खूप दिवसानंतर असं एक्सटिरियर शूट करतोय आपण. लोकेशन खूपच सुंदर आहे, तुम्हाला खूप सुंदर दिसतच आहे. असेल. बीचवर बसलोय आम्ही आणि हे लोकेशन जे आहे ते आहे द रिसॉर्ट मडायलंडचं. थँक्यू द रिसॉर्ट आणि थँक्यू सत्यजित फॉर अरेंजिंग एव्हरीथिंग. खूप फ्रेश वाटतंय. खूप छान वाटतंय रे. हे मागचे फेरीवाले नसते तर मुंबईत नाही होत असं आम्ही सहज सांगू शकलो असतो तुम्हाला. पण आता अलिबाग वगैरे अलिबागला आहोत किंवा केरळला गेलोय आम्ही वगैरे, काही सांगू शकलो असतो. पण आता इलाज नाही. ओके, आपण सुरुवात तुझ्या नावापासून केली होती. मला खरंच कळत नाही, म्हणजे मी खूप वेळा आईबाबांशी बोलले तुझ्या, पण हा विषय कधी निघाला नाही. आस्ताद हे पारसी नाव कसं काय ठेवलं? तू इंट्रोडक्शन देताना जे दुसरं नाव घेतलंस आस्ताद देबूंचं, तर ममा जेव्हा प्रेग्नंट होती तेव्हा त्याच्या आधी कधीतरी म्हणजे त्या काळात त्यांनी आस्ताद देबूंचा शो बघितला होता
आणि तेव्हा त्यांनी ठरवलं होतं मुलगा झाला तर नाव असतात ठेवायचं. हो का? आणि आता नाव वेगळं आहे म्हटल्यावर ऑब्व्हियसली रोज अर्थ विचारला जाणार, हा. त्यामुळे तो माहिती असला पाहिजे आपल्यालाही आणि मग मुलाला तो सांगितला गेला हा. पाहिजे. म्हणून बाबांनी पुण्यातल्या पारसी कॉलनीमध्ये जाऊन अर्थ विचारला, अच्छा. तर तिथे काही कळलं नाही. हम्म. मग त्यांचे जे कोणी हे असतात पादरी म्हणजे धर्मगुरू, त्यांना भेटला बाबा. तर ते म्हणले मलाही नीटसं सांगता येणार नाही, म्हणजे तुम्ही ज्या पर्पजसाठी विचारताय तर ते मी नाही मदत करू शकतो. सॉरी, आधी अस्तात देबूंच्या आईंना फोन केला होता, मुंबईत त्या राहायच्या, त्यांचा नंबर मिळून. त्या म्हणल्या मला अर्थ असं नीट नाही सांगता येणार. मग पारसी कॉलनीत चौकशी केली, तिथे नाही. मग त्या पादरी बाबांना भेटला माझा बाबा जाऊन. तेव्हा त्यांनी विचारलं तर त्यांनी सांगितलं की ह्याचा अर्थ देवदूत, टू बी व्हेरी प्रिसाइज एंजल ऑफ ट्रुथ. अच्छा. आणि मला वाटतं फारसी कॅलेंडर नुसार 11व्या महिन्याचं नाव असतात आहे, म्हणजे नोव्हेंबर म्हणजे मी बहुतेक. पर्शियन नाव आहे, म्हणजे याचे कनोटेशन्स खूप विचित्र मला अनुभव आलेत लहानपणी. म्हणजे मला त्रास नाही झाला, पण लोकांचा दृष्टिकोन फार लगेच कळतो. की मला एका मित्राच्या आजीने मला दुसरीकडे जेवायला बसवलं होतं आणि तिला मी मुसलमान वाटलो होतो. म्हणजे आय वॉज सरप्राइज्ड अँड हर्ट ॲट द सेम टाइम. आय वॉज अराउंड 12 years old. म्हणजे तेव्हा हे कळत होतं की हे चुकतंय ह्या बाईचं. हो ना. पण ते ठीक आहे, दॅट इज ओके. पण खूप छान नाव आहे. हो, फारच. आणि अगदी मी छातीठोकपणे सांगू शकतो, मी FY ला का SY म्हणजे अराउंड 2001-2 साली पुणे टाइम्सच्या फ्रंट पेजवर एक बातमी आली होती. सम ऍक्ट्रेस ऑर सम सोशलाइट, सम वुमन, म्हणजे शी हॅड नेम्ड हर सन अस्तात. अच्छा. आणि ह्याची न्यूज झाली होती. बरं. बाबा म्हणला मी हे 83 साली केलंय आम्ही. आणि माझ्या माहितीत तरी, म्हणजे तू म्हणालीस तसं, पण आता पुण्यात माझी आयुष्याची 21 वर्ष गेली, माझ्या माहितीत दुसरं असतात नव्हतं. म्हणजे नॉट इव्हन अ पारसी गाय. बरं. माझं कमीत कमी 21 वर्षातली एक 7 वर्ष जर मी बाहेर उंडारत होतो असं धरलं, स्वतः सायकल बाईक वगैरे मिळालं, एक 7 वर्षात कमीत कमी 15,000 माझ्या वयाचे लोक तरी भेटले असतील. पण असतात हे नाव माझ्या ऐकिवात नव्हतं आसपास कोणाचंच ऑलमोस्ट. म्हणजे हे दुसरं छापूनच आलं पेपरात तोपर्यंत. सो इट वॉज अ प्रिटी युनिक नेम ऍट दॅट टाइम. अजूनही माझ्या माहितीत नाहीये कोणी असतात नाव, नाहीये माझ्या माहितीत कोणाचं. गुड, थँक्यू मम्मा बाबा. तू तुझ्या आई वडिलांना म्हणजे प्रिटी क्लोज टू देम, आणि तू एकुलता एक सुद्धा आहेस. तुझं बालपण कसं गेलं? म्हणजे तुझं बालपण एका सुसंस्कृत सुशिक्षित घरात गेलं ते आम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, पण तुझ्या तोंडून तुझं बालपण कसं गेलं हे ऐकायला खरंच खूप आवडेल. मम्मा बाबा दोघंही वर्किंग होते, आता रिटायर झाले ऑफकोर्स. मम्मा बँकेत होती आणि बाबा शिक्षक. जन्मानंतर 6-1 महिने मम्मानी रजा घेतली, मॅटर्निटी लिव्ह, आणि नंतर शी जॉईन्ड द बँक अगेन. तर मग मला पाळणा घरात ठेवायचं का काय करायचं ह्या सगळ्या निर्णयांमध्ये असताना, आणि तेव्हा आर्थिक परिस्थिती फार बरी नव्हती, त्यामुळे पाळणा घराचा ऍडेड खर्च करायचं, गरज पडली तर करायचं ऑफकोर्स. तर मग माझी एक आजी आहे, म्हणजे माझ्या मम्माची सख्खी काकू, तिला मी आई म्हणतो ऍक्च्युली. अच्छा. तर ती म्हणली माझ्याकडे सोडत जा. तर बाबाचा शाळेत जायचा जो रस्ता होता त्यालाच थोडं 1-1.5 किलोमीटर आतमध्ये तिचं घर होतं, आणि वरतीच तिची मुलगी, म्हणजे माझी मावशी, तिचं सासर पण तिथेच वरती, आणि खालती आजी आजोबा. तर मी 6 महिन्याचा असल्यापासून माझी दुपारची शाळा सुरू होईपर्यंत, म्हणजे मी 4-5 वर्षाचा होईपर्यंत रोज सोमवार ते शुक्रवार तिच्याकडे असायचो. बाबा शाळेत जाताना सायकलवरनं जायचा, काय पहिली काही वर्ष बाबा शाळेत, म्हणजे 2 व्हीलर पण नव्हती आमच्याकडे. मला रिक्षानी तिकडे घेऊन जायचा, तिथे त्याची सायकल पार्ट असायची आजीच्या इथे खालती. सायकल घेऊन शाळेत जायचा, परत यायचा संध्याकाळी, सायकल ठेवायचा आणि रिक्षानी मला घरी घेऊन जायचं. सो बेसिकली मला लहानपणी बाबा खूप लाभला, ममाचा सहवास तेवढा लाभला नाही मला. आणि कित्येकदा म्हणजे ही माझी खरी आई आहे असं मी सांगायचो, म्हणे लहानपणी, ही आई खरं तर ही माझी आई आहे. आणि मी खूप धमाल केली आहे, मी एकुलता एक होतो, त्यामुळे माझ्या वयाचं एकतर खेळायला कोणी नव्हतं माझ्या आसपास. माझ्या जनरेशन मध्ये मावस बहीणच आहे जी 5 वर्षांनी लहान आहे माझ्या, म्हणजे ती जन्माला आली आणि माझं तिकडचं वास्तव्य थांबून दुपारची शाळा आणि हे सगळं सुरू झालं. त्यामुळे तसा एकलकोंडा होतो मी.
घरकोंबडाही होतो, मला बाहेर पटकन जायला आवडायचं नाही. करायचं काय आणि जाऊन नाही, कोणीच नाही आसपास आजूबाजूला वयाचं. पण आईकडे असतानाचे माझे असंख्य किस्से आहेत, असंख्य किस्से. म्हणजे एखाद दुसरं सांग ना, आम्हाला आवडेल ऐकायला. ते एक बॉडी क्लॉक सेट होतं आपलं हा. प्रत्येकाचं, म्हणजे कुठल्याही वयात असताना. तसंच माझंही झालं ऑफकोर्स, की ह्या वेळेला बेल वाजली याचा अर्थ बाबा आला हा. हे कळायला लागलं हा, होतं. हा. आणि मी चालायचो स्लो, हम्म. कारण शिकत होतो चालणं, हम्म. रांगायचो फास्ट. हो, 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 हो. त्यामुळे एरवी मी घरात लडबडत चालत असायचो. हा. त्यावेळेची ती बेल वाजली की मी असेन तिथनं रांगत जाऊन दारापाशी बसून राहायचो असं. हम्म. आणि मग आई मला चिडवायची वगैरे की हा, आता हा. तूच उघडदार, कोण आलंय. हा, हा, आणि हा. कारण बाबा हा जीव की प्राण. हा, हा. बाबा जे काही मी आज आहे, माणूस, भाषा, कला, हे सगळं बाबामुळे. आणि आई बरोबर मग काय दिवसभर, म्हणजे मला चमचा कसा पकडायचा, कपडे कसे धुवायचे, घड्या कशा घालायच्या, कपड्यांच्या, चादरींच्या, सगळ्याच्या, हे सगळं आईने शिकवलं. आणि दुसरं एक माझ्याबद्दल नेहमी सांगतात ते म्हणजे लपाछपी खेळताना माझं ठरलेलं होतं, एकच जागा ठरलेली होती माझी लपायची त्या अख्ख्या. तेव्हा त्यांचा 3 BHK होता, पण मी तिथे एकाच जागेवर लपायचो. बरं ती सुद्धा आहा, म्हणजे दारातनं आत आलं की असं फर्निचरचा सेट होता, त्या कॉर्नर मध्ये लपायचो मी. आणि तिथे लपून जोरात ओरडून आईला विचारायचो, तिच्यावर राज्य असताना, आई मी हॉलमध्ये कुठे लपतोय. अजून किती क्लू देणार आहेस, हॉलमध्ये कुठे लपलोय असं कसं विचारू शकतो. खूप किस्से आहेत. मी खूप स्लो जेवायचो लहानपणी, प्रचंड स्लो जेवायचो. मग आई पहिली पोळी तिने करायला घेतली की माझं पान वाढायची. आणि आजोबांना जेऊ काका म्हणतात आमच्याकडे. ते ऑफिसमधनं आले की आई गरम पोळ्या करायला घ्यायची. पहिली पोळी झाली की माझं पान वाढलं जायचं. जेऊ काका फ्रेश व्हायचे, कपडे बदलून, कारण त्यांना परत जायचं असायचं, सो कपडे बदलून जेवायला येऊन बसायचे. मग ते सगळ्या पोळ्या व्हायच्या, त्यांची जेवणं व्हायची, उरलेलं अन्न काढून व्हायचं, ते फ्रीज मध्ये ठेवलं जायचं. जेऊ काका पुन्हा कपडे बदलून निघायचे आणि माझं जेवण चालू असायचं. आणि तिकडे आईचा नियम होता, एक तर आमच्याकडे हा एक नियम सगळ्यांकडेच आहे की पानात वाढलेलं सगळं संपलं पाहिजे. नाही आवडलं पुन्हा घेऊ नकोस. घरात शिजलेलं सगळं पानात वाढलं जाणार आणि पानात वाढलेलं सगळं संपलंच पाहिजे. जेव्हा संपेल तेव्हा संपू दे, तू जेव. आणि जो शेवटी जेवून उठेल त्यांनी टेबल पुसायचं. ऑफकोर्स ते मीच करायचं. मी वर्षानुवर्ष आईकडे टेबल पुसलेलं आहे. त्यामुळे आधी खुर्चीवर चढून, आधी टेबलवर बसून आजूबाजूचं, मग खुर्चीवर उभं राहून, मग खालती उभं राहून. पण ह्या काही गोष्टी ज्या तिथे शिकलो, म्हणजे बाबा नेहमी म्हणतो, म्हणजे कातड्याचे जोडे करून पायात त्यांच्या घातले तरी कमी पडतील. एवढं केलं त्या दोघांनी आमच्यासोबत. कारण तेव्हा खरंच परिस्थिती एक तर नव्हती. पाळणाघरं खूप सुंदर होती खरं तर पुण्यात त्यावेळेला, खूप चांगली पाळणाघरं होती. म्हणजे सचिन कुंडलकरच्या आई एक अप्रतिम पाळणाघर चालवायच्या, त्या अगदी आमच्या घरापासून जवळही होतं. पण माहिती नाही, कदाचित पाळणाघरात असतो 10 इतर माझ्या वयाच्या मुला मुलींबरोबर वाढलो असतो तर मी कदाचित वेगळा झालो असतो त्या वयात माणूस म्हणून, आय डोंट नो. पण तो खर्च तेव्हा कदाचित नसता परवडला. नाही म्हटलं तरी महिन्याला एक 200 रुपये तर गेले असते, कदाचित नसता परवडला. पण त्यावेळेला खर्च हा एक भाग झाला. आणि मी लेफ्टी आहे हे कळलं होतं ऑफकोर्स लहान असतानाच. तर तेव्हा बाबांनी निक्षून सांगितलं होतं की ह्याला मारून मुटकून राईटी बनवू नका. कारण माझ्या सख्ख्या मामाच्या बाबतीत हे केलं गेलं आणि तो सगळं मिरर इमेज लिहायचा बरेच वर्ष. सी आपण असा लिहितो ना, तो उलटा लिहायचा, CD सगळी अक्षर. तर आईनी सांगितलं होतं माहिती आजीनी की ठीक आहे हे नाही करणार, पण जेवायचं उजव्याचं तरी तेवढं मात्र मी करणार. सो तेवढ्या बाबतीत मला तेही फ्रीडम होतं. आणि फन डेज. आता ती बिल्डिंग दिसतही नाही रस्त्यावरनं जाताना, इतक्या त्याच्या आजूबाजूला बिल्डिंग झाल्या. बाबा मला सोडून निघाला की आमचं रिच्युअल होतं, गेट असं, ती बाल्कनी होती बेडरूमची, समोर रस्ता, गेट मधनं बाबा निघाला की तिथनं मी आणि आई असं 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 करत तो बाबा दिसेन असं होईपर्यंत टाटा करायचो. मग मला घेऊन बाबा निघाला की आई दिसेनाशी होईपर्यंत मी टाटा करायचो. आता ती बाल्कनीच दिसत नाही. मला खूप रडू, मी त्या रस्त्यावरनं येणं जाणं बंद केलंय. आता खूप आहेत आठवणी. अजूनही ते फॅमिली गेट टुगेदरला त्याच माझ्या आठवणी आणि किस्से, कारण मी पहिला ह्या जनरेशनचा. सो त्यांना माझं जेवढं कौतुक आणि अप्रूप आणि हे सगळं होतं ते नंतरच्या माझ्या कझिन्सना तेवढं नाही मिळालं. दुर्दैव त्यांचं. माझ्या आठवणी अजून सांगतात, म्हणजे कधी
परत आम्ही भेटू तेव्हा मी ते रेकॉर्ड करून तुला पाठवून वाटलेस. हे काळेंच्या घरात अभिनय आणि गाणं हे पहिल्यापासूनच ना रे? ऍक्च्युली गंमत काय आहे, ममा बाबाची ओळख झाली दुबेजींच्या वर्कशॉपमध्ये, बरं. त्यामुळे इट वॉज बाउंड टू हॅपन. ममाकडचं वातावरण फारच विलक्षण होतं. शेणोलीकर म्हणजे ती आवर्जून अजूनही आठवण सांगते. नाना म्हणजे माझे सख्खे आजोबा, बालगंधर्वचं इनॉग्रेशन जेव्हा होतं रंगमंदिराचं, तेव्हा पु ल देशपांडे बटाट्याची चाळ आणि वाऱ्यावरची वरात स्वतः पुन्हा एकदा करणार होते. त्यांनी बंद केले होते स्वतः प्रयोग करणं. आणि ममा 10वीला मॅट्रिकला होती तेव्हा. मला वाटतं 11वी मॅट्रिक होती तेव्हा का 10वी आठवण, 10वीच मला वाटतं. पण मॅट्रिकची परीक्षा होती तिची आणि नाना म्हणले होते की आपल्याला त्या ह्याला जायचंय. म्हणलं पण मॅट्रिकची परीक्षा ऑक्टोबरलाही देता येईल, हे पुन्हा नाही बघता येणार, याला जायचं. हे वातावरण होतं. हो हो, हे वातावरण होतं घरात. स्वतः नानांचं वाचन उत्तम आणि त्यांचे सगळे मित्र इतके हुशार हे सगळे लोक. त्यांचे एक मित्र इंजिनियर, ज्यांनी म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऑफ पुणे ही बिल्डिंग बांधली आहे, ते यांचे वर्ग मित्र होते शाळेपासून. दुसरे मित्र हे पीडब्ल्यूडीचे चीफ होते पीएमसी मधले. सो हे बेसिकली हे असं हुशारीचं वातावरण. इव्हन ममाचे सख्खे काका 2 तेही इंजिनियर्स, म्हणजे त्यातल्या एकांनी आपला वाशीचा जो रेल्वेचा खाडी पूल आहे त्यावर चीफ इंजिनियर ते होते. बरं. इराकमध्ये होते. दुसऱ्या काकांनी विशाखापट्टणमची जेट्टी बांधली आणि हे ते सगळं ते. आणि त्याबरोबर उत्तम साहित्य घरात वाचलं जायचं, उत्कृष्ट दर्जाचं संगीत ऐकलं जायचं. बाबाचं ऍक्च्युली जरा पास्ट थोडं डिस्टर्ब आहे. बाबा 5 वर्षाचा असताना अनाथ झाला. आमचं ऍक्च्युली आडनाव गोरे. बरं. म्हणजे मुंबईत सगळे नातेवाईक आहेत ते गोरे आहेत आडनावाने. तर बाबा बिकेम अन ऑर्फन ऍट द एज ऑफ 5. मग त्याच्या आत्यानी त्याला दत्तक घेतलं. तिचं सासरचं आडनाव काळे होतं. सुदैवाने आत्याचे मिस्टर, ज्यांना अण्णा म्हणायचो आम्ही, माझ्या आजोबाच म्हणजे ते ऑफकोर्स, अण्णांना गाण्याचं आणि नाटकाचं प्रचंड वेळ. ते पोवाडे वगैरे गायचे, शाखेत होते पूर्वी. सो पोवाडे वगैरे आलेच ओघानी. ते स्वतः शास्त्रीय संगीताचे आणि बालगंधर्वांचे प्रचंड मोठे फॅन. सिनेमा आवडायचा बघायला. सो ते वातावरण नशिबाने ह्या घरातही होतं, म्हणजे आत्याच्या घरातही होतं बाबाच्या लहानपणापासून. सो हे वातावरण आणि बॅकग्राऊंड काइंड ऑफ DNA मधनं होतीच. आणि भाषा तर काय घरात आहेच. सो आवड होती लहानपणापासून. मी कळायच्या आत मी स्टेजवर उभा राहिलो पहिल्यांदा 4 वर्षाचा असताना. तेव्हा काही कळतच नव्हतं. आणि हुशार विद्यार्थ्यांना स्पर्धेत पाठवलं जातं ना शाळेत असताना, म्हणून मला गाण्याच्या स्पर्धेतही पाठवायचे. तर तिथे बाबाच्या लक्षात आला आहे पोराच्या नरड्यात, म्हणून मग त्यांनी डोक्यावर बसून मला अजिबात गोडी नव्हती शास्त्रीय संगीत. मी 10वीत म्हणजे मी शिकायला लागलो 4थ्या वर्षी. 15-16 वर्षाचं झाल्यावर मला गोडी लागली शास्त्रीय. मग ती 10 वर्ष वाया गेली ऍक्च्युली माझ्या बाजूने म्हटलं तर. ती जर आधी जरा लागली असती 6वी-7वीत असताना तर मे बी अभिनयात आलोही नसतो. आणि अभिनयाची सुरुवात कशी झाली? अभिनय पुन्हा तेच शाळेच्या गॅदरिंग मधनं नाटक. पुरुषोत्तम मी फार केलं नाही, 2-3 वर्षच केलं. पुण्यातलं प्रायोगिक नाटक पण मी फार नाही केलं दुर्दैवाने, कारण ते खूप चांगल्या दर्जाचं आहे. पण मला गाण्यामुळे परेशनी पहिलं व्यावसायिक नाटक ऑफर केलं, मोकाशी, लग्न कल्लोळ. माझा एक मित्र सुव्रत जोशी, तो ऑलरेडी बोंबिलवाडीमध्ये चिन्मय केळकरची रिप्लेसमेंट करत होता. बेसिकली शनिवारवाडा महोत्सवामध्ये परेशनी एक नाटक बसवलं होतं. त्यामध्ये मी, सुव्रत आणि आशिष बेंडे असे 3 जण काम करत होतो. तर त्यातनं त्यांनी सुव्रतला उचललं बोंबिलवाडीसाठी. आणि त्याचे प्रयोग वगैरे चालू झाले. आणि त्यांनी एकदा सुव्रतला विचारलं, अरे तुझ्या माहितीत कोणी गायक नट आहे का? मग सुव्रतनी माझं नाव सुचवल्यावर परेशच्या लक्षात आलं, कारण परेश मला लहानपणापासून ओळखतच होता. मग ते नाटक मिळालं आणि मग मुंबईला आलो. आणि पहिली जवळजवळ 5 नाटकं म्हणजे लग्न कल्लोळ, ज्याचा त्याचा विठोबा, जादू तेरी नजर, एक जे चाललं नाही दुर्दैवानी, खरंच प्रेम खरे, संशय कल्लोळचा रिमेक केला होता ते. ही 4 नाटकं मला गायक म्हणूनच मिळाली, गायक नट म्हणून. अभिनयाच्या जोरावर नाटकं मिळत नव्हती तेव्हा मला. तेव्हा आता होपफुली त्या जोरावर मिळतात, आय डोंट नो. सो आणि एकातनं दुसरं काम मिळत गेलं अभिनयाला मला. मी ठरवून 1 वर्ष गॅप घेतली, ती सोडल्यास मी फार फार तर 1.5 महिनाच काम नाही म्हणून घरी बसलोय, टचवूड. सो ते मग
तो प्रवास 2003 ला सुरू झाला परेश मोकाशीच्या नाटकामुळे. इट्स गोईंग ऑन. वा वा. अभिनेता म्हणून तुझं पहिलं काम कोणतं रे? व्यावसायिक अभिनेता म्हणून व्यावसायिक लग्न कल्लोळ. लग्न करणं. संगीत आणि लग्न. नाही ऍक्च्युली ना ते मुंबईत आल्यानंतरच, त्याच्या आधी मी त्याला व्यावसायिक अभिनय नको म्हणायला, मी सुमित्रा भाव्यांच्या एका फिल्म मध्ये काम केलं होतं, बट दॅट इज नॉट अ प्रोफेशनल वर्क म्हणून. नंदादीप फिल्मचं जिंदगी जिंदाबाद, एड्स वरची एक फिल्म होती. त्याच्यात ओमपुरी आणि उत्तरा भावकरांच्या मुलाचं काम केलं होतं. मस्त 4 दिवस त्यांच्याबरोबर शूटिंग. काय 8वीत होतो मी तेव्हा. पण ऍक्च्युअल काम म्हणावं तर नंदादीप, स्मिताताईंचीच सिरियल, त्यात निवृत्तीनाथांचा रोल केला. ते तसं बघितलं तर पहिल्यांदा मी जरा फुल फ्लेज्ड एक 20 एपिसोड वगैरे. तू श्रेयस वगैरे नाही, त्यांच्या आधीच्या एज ग्रुप मधले मी होतो निवृत्तीनाथ. श्रेयसच्या बरोबर निवृत्ती सुबोधने केला होता. निवृत्तीनाथ दादा कोणके स्टुडिओ मध्ये DK स्टुडिओ मध्ये शूट व्हायचं. हे मला आठवतंय, मी त्यांच्या बरोबर एकदा आले हो, होते. हो. हो हो हो. खूपच लहान होतास तेव्हा. मी FY ला होतो तेव्हा. 2001 सालची गोष्ट आहे. 2000 सालची. 22 वर्ष झाली त्या गोष्टीला. सो ते पहिलं काम तसं पाहायला गेलं तर. मुंबईत आल्यावर पहिलं काम लग्न कल्लोळ. आणि टेलिव्हिजन म्हणशील तर तुझ्या मीना नावाची सिरियल. बर. संगीत दादाची, संगीत कुलकर्णी. संगीत कुलकर्णी ती मुंबईत आल्यानंतरची माझी पहिली सिरियल. अच्छा अच्छा. 2004. पण तुला कधी कळलं की मला हे करायला आवडतंय आणि जमतंय मला? नाही, जमत असंही नाही. खरंच नाही. अगं नाही, खरंच नाही. त्या बाबतीत पण घरी हे होतं, नाटक म्हणजे पुरुषोत्तमचं अट्रॅक्शन होतं. सिरियस नाटकाचं माहिती नाही अट्रॅक्शन होतं की नाही. पुरुषोत्तम हे म्हणजे 24 पैकी 28 तास तालमी चालतात ना, त्यामुळे तो टाइमपास खूप करायला मिळतो. बाबाचं म्हणणं होतं, ह्याचा अर्थ तुला नाटक करायचं असं होत नाही, त्यामुळे सायन्सलाच राहायचं, कंटिन्यू करायचं सायन्स. माझं अभ्यासातनं लक्ष पूर्णतः उडालेलं होतं. नंदादीपच्या शूटिंगच्या दरम्यान FYBSC ला असताना सचिन कुंडलकरला एका प्रोजेक्टसाठी मी असिस्ट केलं आणि नंदादीपचं शूट होतं. त्यामुळे माझे फिजिक्सची 8 प्रॅक्टिकल्स बुडली. SY ला होतो, सॉरी. FYBSC ला 3 एटीकेटी ऑलरेडी लागल्या होत्या, तरी SY ला सायन्स करायचं म्हणून मी SYBSC ला ऍडमिशन घेतली. ह्या 2 प्रोजेक्ट्समुळे फिजिक्सची 8 प्रॅक्टिकल्स बुडली आणि फिजिक्स स्पेशल होतं माझं. सो कॉलेज म्हणलं, तू कॉलेजसाठी काही करत नव्हतास, सो वी वोंट कन्सिडर. काय करायचं? तर मग घरी एकदा संध्याकाळी आम्ही चहा प्यायला एकत्र नेहमी बसायचो. तसे बसलो होतो, म्हटलं मला सोडायचंय सायन्स, मला आर्ट्सला जायचंय. म्हणे आणि काय करणार आहेस? नशिबाने तेव्हा FTI ला ऑडिओग्राफी आणि हे जे टेक्निकल कोर्सेस आहेत तिथे आधी सायन्स ग्रॅज्युएशन 12वी सायन्स ग्रॅज्युएशन कंपल्सरी होतं. नशिबाने त्या वर्षी तो नियम बदलून 12वी पर्यंत सायन्स चालेल असं झाला होता. म्हटलं एकतर मी ते करू शकतो ऑडिओग्राफी बिकॉज ऑफ माय म्युझिक बॅकग्राऊंड, किंवा अभिनय क्षेत्रात प्रयत्न करेन. त्यांनी विचारलं दोघांनी, तुझं ठरलंय नक्की? कारण एकदा तू आर्ट्सला शिफ्ट झालास की तुझी अनेक अव्हेन्यूज बंद होतात. म्हटलं हो, मला नाही, गोडी आतून वाटतच नाहीये करावं असं, कारण आधी मला ऍस्ट्रोफिजिक्स करायचं होतं. म्हटलं मला नाही आवडत आहे. ठीक आहे, तुझं ठरलं असेल तर आमचा पूर्ण पाठिंबा आहे. मी आर्ट्सला जेव्हा माझी ऍडमिशन झाली तेव्हा मी वाईमध्ये नंदादीपचं शूटिंग करत होतो. मला रात्री राहायच्या इथे ते एक कार्यालयासारखं होतं, तिथे आम्ही सगळे राहायचो. तिथे फोन येऊन गेला होता मम्माचा. मी फोन केला तिकडनं, म्हणे बरं आर्ट्सची ऍडमिशन झालीये, हे तुझे विषय आहेत. ओके ओके झालं. मी शिफ्ट झालो आणि तेव्हा ठरलं, आणि घरनं बॅकिंग होतं, ते वाट बघत होते मी डेफिनेटली ठरवून हे सांगण्याची. सो दॅट हॅपन्ड इन 2001. बरं. मग FYBA झालं. SYBA ला मग ते म्हणले आता सगळ्या स्पर्धा करायच्या. मग पुरुषोत्तम गाण्याच्या मी 15-18 स्पर्धा करायचो वर्षाला, आणि त्यात 13 ठिकाणी कॉलेजला प्राइजेस मिळवून देणे वगैरे. खूप खूप माज ऑफकोर्स केला, तो मूलभूत आहे. पण दोज 2.5 years वर गोल्डन इयर्स. आणि TYBA ला असताना मी मुंबईला शिफ्ट पण झालो होतो. फायनल एक्झाम मी लग्न कल्लोळचा प्रयोग, पुण्याला जायचा, रात्रभर अभ्यास करायचा, परीक्षा द्यायची, मुंबईला यायचं, प्रयोग करायचा, झोपायचं, परत पुण्याला जायचं, अभ्यास करायचा. कारण आदल्या दिवशी अभ्यास आमचा ठेवायचा. सो दॅट वॉज द मोमेंट की ठरलं करूया. पण त्यानंतर कधी असं वाटलं नाही की आपला निर्णय चुकला किंवा? नाही, मला नाही वाटलं.
बाबाचं म्हणणं होतं की तू NSD किंवा काही असं स्पेसिफिक शिक्षण घेऊन यायला होतंस. हा. तेव्हा माझा युक्तिवाद असा होता की 3 वर्ष तिकडे घालून पुन्हा इथे येऊन स्ट्रगल, कारण मी ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली होती आणि तिथे खूप भीषण दृश्य दिसायची. NSD पासआउट्स एक तर जथ्याने येतात, त्यांच्या डोळ्यात ना इगरनेस किंवा अँझायटी पेक्षा ना वखवख दिसायची लिटरली. म्हणजे मला इतका त्रास व्हायचा ते बघून, आणि एक असं एक गुरमी वाटायची मला. स्कूलमधनं आलो ना, आम्हाला तर मिळणारच आहे, आमची लायकी आहे, आमचीच लायकी आहे. पण म्हणलं तुम्ही आलाय तिथेच ना, तू आणि मी एकाच रोलच्या ऑडिशनला आलोय. अरे म्हणलं 3 वर्ष तिथे घालून मला जर इथे येऊन हिंदी डेली सोप किंवा मराठी डेली सोपचीच ऑडिशन द्यायची असेल तर तीच 3 वर्ष मी हे करण्यात घालवीन ना. आता कळतं, आता म्हणजे 4 वर्षापूर्वी हे रिअलाइज झालं की कदाचित एक्सपोजर खूप वेगळं मिळालं असतं आणि आपण मे बी नॅशनल लेवलला आता काम करत असतो. पण ठीक आहे, अजून 2 वर्षांनी करीन सुद्धा. आय डोंट नो. आता आय डोंट रिग्रेट वेअर आय एम, सो इट्स फाईन. हा, वन थिंग आय रिग्रेट की माझ्यातला आळस आड येतो आड, अजूनही आळस आड येतो. आय एम हॅपी विथ व्हॉट आय हॅव. आय डोंट स्ट्राईव्ह फॉर मोर. आय एम हॅपी विथ द स्पॅरो इन माय हँड. आय डोंट गो अँड ट्राय टू रीच द स्पॅरो इन द बुश. दॅट्स द प्रॉब्लेम. पण आता हा स्वभावाचा प्रॉब्लेम आहे, त्याला औषध नाही बहुतेक. आजतात मस्त धमाल गप्पा चालल्यात, तर मला सुद्धा खूप मज्जा येते सगळं ऐकायला. पण सॉरी, आमचा डे लाईट चाललाय, सो आम्हाला म्हणजे आम्ही ज्या मोहात पडलो होतो की हे एक्सटिरियर शूटिंग करूया, इथेच बसूया, पण गप्पा रंगत चालल्यात आणि डे लाईट जात चाललाय, तो आपल्या हातात नाही ना. सो आम्ही जरा ऍक्ट शिफ्ट करतो, मस्तपैकी लाइटिंग करतो आणि पुन्हा गप्पांना सुरुवात करतो. सो आम्ही आता द रिसॉर्ट मध्येच आहोत, पण आम्ही आता बाहेर बसलो होतो. तुम्ही बघू शकताय अगदीच सनसेट झालाय, पण खूप छान दिसतंय बाहेर. आणि आता आम्ही बसलोय द लॉस्ट होरायझन. ट्विन विलाज आहेत आणि ही प्रॉपर्टी आहे ना, द रिसॉर्ट, इट्स जस्ट ब्युटिफुल. तुम्ही इथे यायलाच हवं. ओके, सो आपण पुन्हा एकदा सुरुवात करूया गप्पांना. आणि आजतात व्हेरी सॉरी तुला इंटरप्ट केलं. काहीच नाही, गप्पांना कधी इंटरप्शन नसतं. बरं, आजतात तुझ्या कामाचं कौतुक आम्हाला सगळ्यांना आहे, तुझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, तुझ्या सगळ्या सहकलाकारांना. आणि मगाशी तू म्हणालास की तुला काम सातत्यानं मिळत जातं, हेच ते कारण आहे का मिळतं, कारण तू खूप मनापासून काम करतोस आणि खूप छान सुंदर काम करतोस, खूप समजून उमजून करतोस. तुझ्या कामाचं कौतुक आता मी भरभरून केलंच, पण इतरांनी सुद्धा केलं असेल ना आतापर्यंत, आणि खूप जणांनी केलं असेल. असा एखादा अनुभव सांग ना की तुझ्या दिल के करीब, किंवा एखादी अशी व्यक्ती हुम यू लुक अप टू, त्या व्यक्तीने तुझं येऊन कौतुक केलं आणि तुला खूप बरं वाटलंय. तसं बाबा सगळ्यात आधी. म्हणजे मला 10,000 प्रेक्षक समोर असतील तरी काहीही टेन्शन नसतं, पण त्यात एक माझा बाबा बसलाय हे जर माहिती असेल तर मला प्रचंड टेन्शन आजही आहे. आजही कुठलंही ना. हो हो हो. म्हणजे भले माझ्या नाटकाचे 100 प्रयोग झालेले असतील, पण एका प्रयोगाला बाबा येऊन बसला हे माहिती असेल तर मला टेन्शन असतं. अरे बापरे. आणि थँकफुली स्वप्नाली इज अ व्हेरी गुड क्रिटिक. ती पटकन कौतुक करत नाही. अच्छा. सो मी 3 प्रसंग सांगेन. एकदा लग्न कल्लोळच्या प्रयोगानंतर, ज्यात मला रीतसर नाट्यगीतं होती, म्हणजे रागावर आधारित नाट्यगीतं, ताना आलाप तानावाली. तर एका शिवाजी मंदिरच्या प्रयोगानंतर एक प्रेक्षक आले होते, साधारण त्यावेळेला ते किती 60-70चे असतील. असे खूप वेळ दोन्ही हात माझ्या हातात धरून उभे होते, थोडे माझ्याहून उंचीनी लहान होते, त्यामुळे असे बघत होते. म्हटलं काय झालं काका, बालगंधर्वांनंतर तुम्ही. आणि मला इतकं शरमल्यासारखं झालं. म्हटलं तुम्ही काय, नका, नाहीये, मला माहितीये हे नाहीये असं, तुमच्या भावनांचा म्हटलं आदर करतो मी, पण नको. तो एक प्रसंग मी विसरूच शकत नाही. दुसरं, असंभव मध्ये एक सीन होता ज्यात मी पत्रामध्ये माझ्या खऱ्या आईबद्दलची गेलीये तिच्याबद्दल लिहित असतो, डायरी लिहित असतो. आणि मला कळलेलं असतं नीलमच्या कॅरेक्टर, म्हणजे सुलेखा हे त्या कॅरेक्टरचं नाव होतं, तिने मारलंय
हे मला कळलेलं असतं. आणि ते मी डायरीत लिहित असताना मला सतीश म्हणला होता, सतीश राजवाडे म्हणला होता की पाणी आलं पाहिजे. म्हटलं ओके. रिहर्सल झाली, सगळं झालं. ग्लिसरीन घेणार आहे म्हटलं नाही. पहिल्यांदा मी ऍक्च्युली नाटकातही कधी केलेलं नव्हतं, कॅमेरासमोर तर कधी संबंधच आला नव्हता असा सीन करायचा. आणि तो झाला सीन. आणि सतीशने तेव्हा काही कौतुक नाही केलं, पण मी बाबाला बाहेर फ्लोअरवरनं बाहेर गेल्या गेल्या बाबाला फोन केला, कारण तेव्हा व्हॉट्सअप वगैरे काही नव्हतं. म्हटलं बाबा रडायचा सीन केला विदाऊट ग्लिसरीन. तेव्हा त्यांनी कौतुक केलं होतं ते एक. आणि आत्ता पावनखिंड आम्ही बघायला गेलो होतो, मी, स्वप्नाली आणि अजून थोडा मित्रपरिवार. तर बाहेर पडलो फिल्म बघून. एक तर त्या फिल्मनी मुळात आमचा फारच छत्रपती हा जवळचा विषय असल्यामुळे शांतच होतो, मी तर शांत होतो. स्वप्नाली म्हणली छान झालंय हा काम तुझं. सिरियसली? हो, चांगला काम केलंयस. लहान आहे रोल मान्य, पण तू केलास चांगला. म्हटलं चला. खूप अवघड आहे स्वप्नालीकडनं कामाचं कौतुक करून. हो हो हो, ती नाही करत. कारण तिला माहिती मी खुश होतो. मला आवडतं बेसिकली कौतुक करून घ्यायला, कोणी कौतुक केलेलं. आणि म्हणून तिचं म्हणणं यू कॅन डू बेटर, आय नो दॅट. म्हणून नाही करणार मी कौतुक. मग केलं की किंमत ऑफकोर्स त्यामुळे जास्ती असते. आणि प्रपोजल नाटकानंतर बाबांनी, कारण तेव्हा एक खूपच ट्रॅजिक प्रसंग जस्ट फेब्रुवारीत घडला होता आणि मार्च एप्रिलमध्ये मी ते नाटक करायला लागलो होतो. आणि त्याचा प्रयोग बघितल्यावर बाबांनी जवळजवळ अर्धा मिनिट मिठी मारून ठेवली होती. तोही हल्ला होता ऑफकोर्स. सो हे काही प्रसंग आहेत कौतुक. सो लुकअप टू म्हणायचं तर आपल्या क्षेत्रातलं म्हणायचं झालं तर ऑब्व्हियसली लाईक 90% ऑफ फेलो ऍक्टर्स ऍक्ट्रेसेस आय लुक अप टू मिस्टर नसीरुद्दीन शाह, इरफान सर, नवाज सर, अनुपम सर, फॉर द ऍक्टिंग प्रॉवेस, ती ताकद. रोहिणीताई किंवा फॉर दॅट मोहन काका. आणि फॉर शिअर कॉन्फिडन्स ऑफकोर्स बच्चन सर विसरलो. फॉर शिअर कॉन्फिडन्स आणि स्क्रीन प्रेझेन्स की माझ्याचकडे बघणार आहे, ती मला माहिती आहे. त्यासाठी शाहरुख सरांना तोडच नाही. कन्व्हेन्शनल हँडसम नसलेला माणूस आहे हा, पण माइंड ब्लोईंग आहे त्या माणसाचं. म्हणजे तो ऍक्टर म्हणून कसा आहे, तो तेच करत होता. त्यांनी काय फिल्मफेअर अवॉर्ड विकत घेतलं, सगळं जाऊ दे. कॉन्फिडन्स आणि पॅशन, हार्डवर्क. उगाच फिल्मफेअर अवॉर्ड पर्यंत पोहोचत नाही होतो मी. तुम्हाला ते कष्ट ते घ्यावेच लागतात. त्या बाबतीत मी त्या माणसाला प्रचंड मानतो. आणि ऍक्टर म्हणूनही केलं की स्वदेश केला त्यांनी, चकते इंडिया केला त्यांनी. सो हे काही आहेत की हा. आणि ह्या सगळ्यांचं जर बघितलं ना आपण, तर बेसिकली पाया भक्कम आहे, वाचन खूप आहे, व्यासंग आहे. त्याच्याशिवाय नाही होतो. त्याच्याशिवाय तुम्ही नाही 35 आणि 40 वर्ष आणि 50 वर्ष टिकू शकत, नाही होऊ शकत. सो हे काही आहेत आयडॉल्स. स्मिता पाटील ऑफकोर्स. म्हणजे खंत आहे नाही भेटू शकलो कधी. सो म्हणजे लोकांना आश्चर्य वाटतं, तुला रणबीर कपूर आवडत नाही. म्हटलं आवडतो, पण त्याला लुकअप टू करण्यासाठी वेळ लागेल अजून. ही हॅज प्रूव्हन हिमसेल्फ, नो डाऊट अबाउट इट. म्हणजे घरचं बॅकग्राऊंड असं असूनही ही हॅड द स्ट्रगल आणि ही ओव्हरकेम द स्ट्रगल. पण आयडॉल बनायला अजून माझ्या दृष्टीने वेळ, 10 वर्षांनी मे बी. असं तुझ्या कामाची कधी टीका झालीये? हो, कामाची पेक्षा कामाच्या इथे असलेल्या माझ्या वागणुकीची जास्त टीका झाली. कामाची फार नाही झाली, कारण डेली सोपला मी कायम सिन्सिअरलीच करायचं असतं ते, पण इट्स लाईक अ न्यूजपेपर. आजचा एपिसोड उद्या शिळा झालेला असतो. सो ते घरी घेऊन जाण्यात काही पॉइंट नाही. ते तिथे करा, सोडा, निघा. तिथे असताना ऑफकोर्स 110% करा. आणि ते करताना होतो त्रास, कारण कित्येक गोष्टी इतक्या इलॉजिकल आपण करत असतो डेली सोपमध्ये. सुदैवाने ते इलॉजिकल आहे, मनाविरुद्ध करतोय, हा अप्रोच कामात दिसला नाहीये. टच म्हणजे नशीब आहे.
चित्रपटाचं कसं आर्काइव्हल व्हॅल्यू असते, त्यामुळे आपण बेसिकली जास्त इनपुट देतो, खरं. विचार जास्ती करतो आपण फिल्म करताना. आणि ऑफकोर्स स्क्रिप्टही आधी मिळालेलं असतं, वेळ असतो आपल्या हातात. नाटक तर काय रोज नव्याने प्रयोग होऊ शकतो. मग कालचा आणि आजच्या प्रयोगामध्ये तफावत असू शकते, भले तो 350 वा असला तरी. पण त्यामुळे कामाच्या बाबतीत फार टीका नाही. हा म्हणजे हे बोललं गेलं की यू कुड हॅव डन बेटर. मला माहितीये तुला जमलं असतं आणि तू केलं नाहीस, का नाही केलंस याचा तू विचार कर, इतपतच. पण घाणेरडं काम केलंस असं नशिबाने आजपर्यंत मला कोणी, म्हणजे झालंही असेल, मी असं म्हणत नाही की मी घाणेरडं काम केलंच नाहीये, पण असं कोणी सांगितलं नाहीये नशिबाने. माणूस म्हणून म्हणजे परफॉर्मन्सवर नसेल झाली टीका, पण बिहेवियरवर खूप झाली. म्हणजे थोडं बेशिस्त वाहवत गेलो तो मधली काही वर्ष, स्वतःवर खुश पेक्षा सुद्धा काय म्हणतो डोक्यात वारं नव्हतं गेलं माझ्या, हे नक्की. कारण माझा बेसिक स्वभाव माझ्याकडे आहे थोडासा, हे मला माहिती आहे. माझं काय होतं, विचार कर, तू NSD ला गेला असता काय केलं, किती मास केला? खरंच आहे हे खरं आहे. माझा प्रॉब्लेम काय होतो ना ग, यू हॅव सीन इट व्हेरी क्लोजली. माझे मुद्दे बरोबर असतात, माझी पद्धत चुकते मांडायची, त्यामुळे मग ते गैरसमज जास्ती होतात की हा स्वतःला कोण समजतो. सो हे बऱ्याचदा झालं. स्पष्ट वक्तेपणा हा बऱ्याचदा माझं वाटतो लोकांना, पण त्या बाबतीत मी नाही स्वतःला बदलणार. मला खटकणाऱ्या गोष्टी जर माझ्यापर्यंत येत असतील तर त्याबद्दल मी बोलणार आणि मी बोलत राहणार. जसं बिग बॉस मध्ये केलंस. हो, मला बिग बॉसच्या इंटरव्ह्यू मध्ये जो आधी घेतला होता आनंद सरांनी, चव्हाणांनी, की तुमचा स्वभाव कसा आहे, म्हटलं मी शॉर्ट टेम्पर्ड आहे, मी अत्यंत इम्पल्सिव्ह आहे आणि अग्रेसिव्ह आहे. तर म्हणजे तुम्हाला कसला राग येतो, म्हटलं बेसिकली नियम तोडणाऱ्या लोकांचा मला राग येतो. म्हणजे सिग्नलला माझा काही संबंध नसलेल्या सिग्नल कोणी तोडला तर मला वाटतं आत्ता माझा ग्रीन व्हावा आणि मी याला उडवून मारून टाकावं, इतका राग येतो मला. इथपासून सुरुवात होते. तर त्यांनी मला उदाहरण दिलं होतं की सपोज आता तुम्ही बिग बॉस हाऊसमध्ये इथे बसलाय आणि तिकडे दोघांचं काहीतरी भांडण चाललंय, तुम्ही काय करा. म्हटलं बेसिकली त्याचा बिग बॉसच्या माझ्या वास्तव्यामध्ये काही परिणाम होणार असेल तर मी मध्ये पडेल. मला उगाच फुकाच्या वादांमध्ये जायला आवडत नाही. हा, त्यातलं मला माहितीये की हा माणूस बरोबर आहे आणि हा माणूस दादंत चुकीचं आणि खोटं बोलतोय, तर मी जो बरोबर आहे त्याच्या बाजूने उभा राहीन, मग तो माझा वैरी असला त्या घरातला तरी चालेल. अच्छा, म्हणजे तुम्ही सिलेक्टिव्ह हे करता. म्हटलं ऑब्व्हियसली प्रत्येक गोष्टीत घुसायला मी राजकारणी नाही ना, असं मी आनंद सरांना तिथेच बोललो. बापरे, इथे नका म्हणे एवढे स्पष्ट वक्तेपणा दाखवा. तुम्ही विचारलं सर, मी दिलं उत्तर. सो ते मी क्लिअर केलंच होतं. आणि मला खटकणाऱ्या गोष्टींबद्दल मी बोलणार, तुम्हाला वाईट वाटलं तर. आणि बेसिकली माझं, मी तिथे एकांना बोललोही होतो, एका वयाने सिनियर व्यक्तीला. म्हटलं हो मला राग येतो, पण तुम्ही कारण का देताय. यावर ती व्यक्ती म्हणली होती अवघड आहे. म्हटलं हो, मग नका ना तिला माझ्या. म्हटलं सो त्या बाबतीत माझी क्लॅरिटी. मग माझ्याबद्दल ज्यांचं चांगलं मत ह्या सकट होईल ना, ती आज आहेत माझ्याजवळ माणसं. भले 5 असतील, 15 असतील, 20 असतील. माझं पुण्यातलं इतक्या वर्षांनंतरचं फ्रेंड सर्कल जर तू बघितलंस तर त्यात 5 जण आहेत, फक्त 5. बाकी आहेत पेरिफेरीवरचे मित्र खूप आहेत, गेल्यावर कोणी भेटले असे, पण ज्यांना मी माहिती असे फक्त 5 लोक आहेत. आणि आय एम हॅपी विथ दॅट, व्हेरी हॅपी विथ दॅट. इंडस्ट्रीत माझे असेच कोणीच घट्ट मित्र की यार 2 महिने झाले भेटलो नाही, आपण भेटू, असं कोणीही नाही. म्हणजे मित्र आहेत ते इंडस्ट्रीच्या बाहेर, सगळे बाहेर, जे 5 मित्र आहेत. म्हणजे आता त्यातला सुहृद आहे तो आता इंडस्ट्रीशी तसा रिलेटेड आहे, पण आमची मैत्री 96 पासूनची. हो, आमची मैत्री 96 पासूनची. बिफोर एनी ऑफ अस वर इव्हन इन कॉलेज. मी 8वीत होतो, तो 7वीत होता, तेव्हापासूनची ओळख आहे. मैत्री कॉलेजमध्ये असताना झाली आणि त्याच्यानंतर हे क्षेत्रमित्र सगळे आले. बाकीचे मित्र अजिबात नाही. म्हणजे त्यांना सांगावं लागतं, अरे जरा बरे वागा, 10 लोक ओळखतायत मला. मान्य तुम्ही मला त्याच्या आधीपासून ओळखता, तुम्हीच मला ओळखता खरं म्हणजे, आता जरा थांबा, 40ला आलो आपण, असं जरा आमचं असतं थोडं. बरं, बिग बॉसचा विषय निघालाच होता आता. बिग बॉसनी तुला काय दिलं, माणूस म्हणून कसं घडवलं? सगळ्यात महत्वाची गोष्ट बिग बॉसनी, ते पण एक इंटरेस्टिंग आहे. तिथे त्या इंटरव्ह्यू मध्येच आनंद सरांनी विचारलं होतं तुम्ही का करताय हा शो. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट, मला फिक्शनचा कंटाळा आलाय, डेली सोपचा.
कारण मेल ऍक्टर्सना अराउंड 100 एपिसोड नंतर फार करण्यासारखं उरत नाही बऱ्याच डेली सोप्स. पण त्यावेळेला तुझ्याकडे भरपूर करण्यासारखं होतं, म्हणजे सरस्वती मालिका करत नाही, होतो पण आपण. नंतर ते किचन पॉलिटिक्स मध्ये स्टोरी गेल्यावर जे कॅरेक्टर राघव भैरवकर म्हणून उभं केलंय, तर तुझं जे कॅरेक्टर होतं ती नर्स आहे शेवटी. ती परदेशात शिकून आलेल्या माणसाला जगाबद्दल का माहिती देते, हे सगळी फ्रस्ट्रेशन यायची, कारण विचार करतो आपण काम करताना. सो फिक्शनचा कंटाळा आला होता. आणि बिग बॉस माझ्या सीझन बद्दल मी नक्की छातीटोकपणे सांगू शकतो, इट कॅन्ट गेट रिअलर दॅन दिस, मोर रिअल दॅन दिस, कन्सिडरिंग अ रिअलिटी शो. सो म्हटलं बघूया ट्राय करून रियालिटी शो. द सेकंड म्हटलं दुसरं कारण असं आहे, इकॉनॉमिक्स. दे पे यू ह्युमंगस अमाऊंट ऑफ मनी कन्सिडरिंग युअर स्टेचर ॲट दॅट टाइम, ऑफकोर्स. आणि तिसरं म्हणजे म्हटलं माझी काय होतं, प्रेक्षकांचा एक गैरसमज होतो, बऱ्याच नट्या त्यांना कळतच नाही की समोर संहितेत लिहून आलेला संवाद हा मुळातच व्याकरणात चुकलेला आहे. हे मुळात समजत नाही. ते समजून सांगणारे दिग्दर्शकही फार कमी उरलेत. त्यामुळे जे लिहून येतं ते तसंच्या तसं बकलं जातं कॅमेऱ्यासमोर, आणि प्रेक्षकांना वाटतं की हे तुम्हीच बोलताय. डेली सोपची धावपळ तुलाही माहितीये, त्यामध्ये तू घे रे अशा ह्याच्यात तरी आपण आपली वाक्य सुधारून घेतो. तर मला लोकांसमोर हे मांडायचं होतं की माझी भाषा बरी आहे, माझी भाषा चांगली आहे, माझं मराठीवर जीवापाड प्रेम आहे, आणि मला अभिमान आहे की माझी मराठी चांगली आहे. हे मला पोचवायचं होतं. तो एक ह्या प्लॅटफॉर्मचा मला वापर करायचा होता, आणि गाणं आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. सो ह्यातले सगळे हेतू माझे पूर्ण झाले. आणि तिथे एक ठरवून गेलो होतो मी की बेअरिंग नाही घ्यायचं कुठलं, जसं आहे तसं वागा. कारण तुम्हाला एक तर माहिती नाही तुमच्या बरोबर उरलेले 14 जण कोण असणार आहेत, ते तुमच्याशी कसे वागणार आहेत. सो आज मी बेअरिंग घेऊन गेलो की सगळ्यांची आपण फॅमिली, आपण कसला मी गोड आहे, मी कसला मनमिळव आहे, मला सगळे कसे आवडतात. आणि चौथ्या दिवशी वाजलं कोणाशी आणि आला खरा असतात बाहेर, तर प्रेक्षक मला दुतोंडी आणि खोटा समजणार. मग पहिले 3 दिवस दिसला तो खरा का हा खरा, कशाला, मी असा आहे, मी रागीट हो आहे, तुम्ही कारण का देताय चिडायचं, हाच अप्रोच ठेवून गेलो. आणि खूप बाहेर पडल्यावर काही महिन्यात मी तिला काही सांगायचं नाटक करायला लागलो, तर प्रेक्षक आवर्जून येऊन सांगायचे की तुमच्या, आणि फॅमिलीज एस्पेशली 8-10 वर्षाचं पोर, मुलगा मुलगी कोणीतरी असेल, तुमच्यामुळे हिला किंवा ह्याला मराठी चांगली बोलायची हौस निर्माण झाली. ही माझ्या आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये मला मिळालेली सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट मानतो मी. अभिनय वगैरे नंतर येतं, तुमच्या मातृभाषेवर आधी प्रेम करा, त्याच्याने जो आनंद मिळाला ना, आणि तुमचा रागीट स्वभाव असला काय, तुम्ही खरं बोलायचं म्हणलं हो, ह्या काही गोष्टी म्हणजे ठीक आहे. मग तिथे ठरवलेल्या अनेक गोष्टी बाहेर आल्यावर इम्प्लिमेंट झाल्याच असं नाही माणूस म्हणून, कारण वी वर बॅक इन द रिअल वर्ल्ड. बरोबर, पुन्हा तिथे कोणाला पडलेलं नाही ना. एक भान नक्की आलं की कॅमेरे आणि माईक नसला इथे तरी जवळजवळ 2000 कान आणि 2000 डोळे आपल्या अवतीभोवती आहेत, जे स्क्रुटिनाइज करायलाच बसलेत. बरोबर, जरा ह्यातलं कनेक्शन राहू द्या, तोडू नका. ते फार उपयोग, मी फार फॉलो नाही करू शकत, एका पॉईंट नंतर ते तुटतच, ठीक आहे. फायनान्शियली मात्र खूप फरक पडला बिग बॉसमुळे. लॉकडाऊन अख्खा सस्टेन करण्याची एक बेसिक क्षमता बिग बॉसने कदाचित दिली का काय, इतपत. इट वॉज अ बिग फायनान्शियल लीप फॉर मी. एक्सपिरियन्स ऑफ अ लाईफ टाईम. म्हणजे असतात बिग बॉस मध्ये असताना कधीतरी असं वाटलं होतं की जिंकण्याची शक्यता आहे आणि मला जिंकायचंय? जिंकायचं आहे हे वाटत होतं, पण खरं सांगू का ग, तो शो जिंकण्यासाठी काही फार विचित्र गोष्टी
विचित्र नाही म्हणता येणार, माझ्या स्वभावाच्या बाहेरच्या काही गोष्टी कराव्या लागल्या असत्या, जे करायची माझी तयारी नव्हती. त्यातून पुन्हा मी त्याच इंटरव्ह्यूचा रेफरन्स देतो आनंद सरांच्या. म्हणजे तो इंटरव्ह्यू म्हणजे ते सिलेक्शन प्रोसेसचा भाग होता. त्यात त्यांनी मला सांगितलं होतं का तुम्हाला जिंकायचं नाहीये का? म्हटलं सर शेवटी स्पर्धा आहे, जिंकायचं तर आहेच, पण जिंकण्यासाठी मी उगाच लोकांसमोर तुम्ही जितके याल तितकी तुम्हाला 90 मिनिटातले तुम्ही जर 15 मिनिटं दिसलात तर तुम्हाला लोक वोट्स देणार आहेत, म्हणून त्यासाठी मी उगाच जीवाचा आटापिटा नाही करणार. ते म्हणले सगळं संपलं इंटरव्ह्यू आणि ते म्हणले एक लक्षात ठेवा, तुम्हाला म्हणून सांगतो, विनर एक असतो, पॉप्युलर 3 जण असू शकतात, तुम्ही ठरवा तुम्हाला काय व्हायचं. म्हटलं दिस इज अ गुड ऍडवाइस. माझे जे मोटिव्ह होते ते पूर्ण होत आहेत हा फीडबॅक मला मिळत होता. महेश सर पण मराठीवरनं जेव्हा मला चिडवायचे, गंमत करायचे, माझी चेष्टा करायचे, म्हटलं दिस इज गुड. ते सिरियसली एक दोनदा त्यांनी मला शंका विचारली होती ऑन नॅशनल टेलिव्हिजन की बरोबर आहे ना रे हा शब्द का वेगळा काही असतो. म्हटलं गुड, माय पर्पज इज बिंग सर्व्ड. आणि जिंकीन अशी शक्यता मला नव्हती वाटली. मला माहिती होतं मेघा जिंकणार आहे, आणि मेघा इज टेलर मेड फॉर दॅट शो. मेघा इज टेलर मेड फॉर दॅट. आणि ती कमाल खेळली, ती कमालच खेळली. आणि पुन्हा तेच ते मी नाही करू शकणार, आणि हे मला माहितीये. बरं, ते करायची मला गरजही वाटत नाही. ओके, म्हणजे त्या शो नंतर मी आवडतच नाही असं म्हणून मला घरी बसायची वेळ आली असती तर आय माइट हॅव हॅड अ रिथिंक अबाउट, अरे यार काय केलं मी. नाही झालं तसं, अजिबात नाही झालं तसं. आपल्या क्षेत्रातल्या जे लोक हे फॉलो करायचे त्यांना मे बी माझा ते काय तू काय अरे मेघाबद्दलच तुम्ही फक्त हे करत बसायचात आणि हे ते करत, पण बाहेर दिसत काय होतं माहिती नाही ना आम्हाला आतमध्ये. आत्ता आपण बोलतोय आणि मी सपोज स्वयंपाक झालाय, तू केलायस आणि म्हटलं अगं तुला किती वेळा सांगायचं यार नको ना तिखट घालत जाऊस एवढं, तर त्यातलं अगं किती वेळा सांगायचं हे कट होईल, आणि फक्त नको ना तिखट घालत जाऊस एवढं हेच टेलिकास्ट होईल. मग एवढं काय यार ठीक आहे ना, नीट सांगायला काय होतं त्याला, हे इमेज बाहेर जातं. शेवटी त्यांचा व्यवसाय आहे, त्यांना शो चालवायचा. सो हा ड्रामा नाही झाला तर नाही काय होणार. सो ज्यांनी ते बघितलं होतं त्यांना आपल्या क्षेत्रातले अनेक सिनियर्स, माझे कंटेम्पररीज, काही नंतर आलेले, त्यांनी पण तू म्हणे मुळात तू कोणाला काही शारीरिक इजा न पोचवता तिथे 100 दिवस राहिला यासाठी कौतुक आहे तुझं, असं मला खूप लोकांनी सांगितलं. आणि नंतर म्हणले की तू कमाल होतस. म्हटलं ते कमाल नव्हतो, त्या फॉर्मॅटमध्ये कदाचित मी फेल्युअरही असेल त्यांच्या दृष्टीने, पण मला मजा आली. आणि नंतर मला कन्सिस्टंटली ज्या क्षेत्रात, जे क्षेत्र मी व्यवसायाचं म्हणून निवडलंय त्यात मी कन्सिस्टंटली काम करतो आहे. लता नार्वेकरांसारखी निर्माती जर मी बिग बॉस हाऊसच्या बाहेर येईपर्यंत मी नाटक ओपन करणार नाही असं डिक्लेअर करते माझ्या बाबांना फोन करून, ही कमाई आहे माझी. सो शो जिंकणं न जिंकणं मला इट डिडंट मॅटर. इट डिडंट मॅटर. एक खूप महत्वाचा प्रश्न, स्वप्नालीची आणि तुझी पहिली भेट कुठे झाली? एक पायलट एपिसोड शूट केला होता आम्ही, रादर 2 पायलट एपिसोड्स. त्यामध्ये ती माझ्या बहिणीचं काम करत होती. तेव्हा काहीच नाही, तिच्या आणि माझा एक सीन होता फक्त एकत्र. साबी दादा वडील होते मला वाटतं माझे, आई कोण होती आठवत नाही, बाकी मला काहीच आठवत नाही. हे सुद्धा मला आमची जरा पहिली ओळख वाढले नव्यानी तेव्हा, तुला आठवतंय का आपण असंच म्हणायला, हो तू होतीच नाही का, 3 बहिणी असतात त्यातली एक ती होती. त्याचं पुढे काहीच झालं नाही त्या सिरियलचं. मग पुढच्या पाऊलच्या सेटवर ऍक्च्युली आमची बरोबर पुन्हा ओळख झाली, मैत्री झाली. आणि मला ती आधी आवडायला लागली. हा, मला तिच्यातले कोणते गुण आवडले तुला? पहिलं इम्प्रेशन इज ऑलवेज द फिजिकल अपिअरन्स. तिचे केस सुंदर आहेत, डोळे कमाल आहेत तिचे, वाचन चांगलं आहे हे मला माहिती होतं. आणि वामन सरांबरोबर वगैरे थिएटर केलेली मुलगी आहे. सो बेसिक ग्रूमिंग ह्या क्षेत्रातलं चांगलं झालंय. आणि तेव्हाही
ती घालून पडून बोलायची मला, अपमान करायची 10 लोकांना. म्हटलं हा म्हणजे साधारण पटकन मला असं नाही वागवत कोणी पटकन असं नाही वागत माझ्याशी. आणि काही कारणास्तव कोणी असं वागलं तर मला आवडतं ते, की हो मी जरा माझा टोन चुकला होता आणि हिने मला फटकारलं, गुड. आणि काम खूप सिन्सिअरली काम करायची मुळात, तिथे लक्ष पूर्णतः देऊन. आणि त्यात तिचं काही चुकलं आणि तिला मी फटकारलं किंवा सुनावलं तर तिला ते मान्य होणार नाही, बरोबर आहे तुझं. अत्यंत घाणेरडे वागायचो आम्ही एकमेकांशी पुढच्या बळच्या सेटवर. आणि मला मध्ये त्या काळात जेव्हा ही आवडते हे लक्षात आलं तेव्हा मला स्वतःला मी हा प्रश्न विचारला होता, हे रिबाउंड रिलेशन तर नाहीये ना आपल्या बाजूने, बिकॉज त्याच वर्षी ती ट्रॅजेडी झाली होती आणि ही मे मध्ये सिरियल मध्ये जॉईन झाली. मे नाही, मार्च एप्रिल. आणि त्या सगळ्या माझ्या त्या फेज मध्ये शूटला कसं 15-20 जण आम्ही असायचो, तिथनं निघून घरी बरं त्याच घरात आल्यानंतर काय म्हणजे मी घरी जायचो नाही, मग बाहेर टाइमपास करा कुठेतरी एकटा. त्या काळात हिच्याशी गप्पा वाढल्या आणि मग दॅट वॉज नकळत तिचा एक तो सपोर्ट सिस्टम माझ्यासाठी ती झाली होती. आणि बरं म्हणून तिने कधी गोंजारत बसली का मला, माझं दुःख मी कवटाळून बसलोय तर त्यात अजिबात नाही, अजिबात नाही. मी त्या विषयावर बोलायला लागलो तर ती ऐकून घ्यायची, अन्यथा नाही. सो इन जनरल ती मॅच्युरिटी लेवल. आणि प्रेक्षकांना जर का कळत नसेल कशाबद्दल, हा माझी एक गर्लफ्रेंड होती, आम्ही जवळजवळ 4.5-5 वर्ष रिलेशनशिप मध्ये होतो, प्राची मते. आणि 9 वर्षांपूर्वी 19 फेब्रुवारीला ती वारली. ती कॅन्सर डिटेक्ट झाला होता, मेलानोमा नावाचा, म्हणजे स्किनशी रिलेटेड असतो तो, जो 10 लाखात एक केस निघते साधारण. अचानकच घडत गेले ना सगळं. 2.5 महिन्यात डिटेक्ट झाल्यापासून मोजून 2.5 महिन्यात गेली ती. आणि डिटेक्ट झाला तो बेसिकली होतोच डिटेक्ट तिसऱ्या स्टेजला. 4 दिवस सासूचे करत होतो तेव्हा अरे आत्ता बरी होती, परवा शूट केला आम्ही एकत्र. 2.5 महिन्यात इट वॉज ऑल ओव्हर, म्हणजे कळायच्यात. सो ती मी जे मगासपासून ट्रॅजेडी म्हणतोय ते हे होतं. आणि इट वॉज माय बॅड, माहित नाही व्हॉट इट वॉज, हाऊ आय टुक इट. मला तर ते 1-2 महिने मला फेज आउटच आहे, मला माहितीच नाही मी काय वागायचो. पण तेव्हा खूप समजून घेतलं या लोकांनी मला, सगळेच, म्हणजे पुढच्या पाऊलची अख्खी टीम खूप समजून घेतली. पण मी बाहेरच पडत नसेन आणि ते कारण देऊन वेडेपणा करत असेल तर ऑब्व्हियसली लोक चिडणार ना माझ्यावर. तेही झालं पुढे, पण ते मी मान्य केल्यावर माहिती रे सोड, बेसिकली माणूस चांगला असतो, होता फेज येते, थँक्यू, आता सगळं अलबेले. सो स्वप्नालीची बेसिकली ही मॅच्युरिटी आणि वॉर्मथ खूप आहे, ती दाखवत नाही. आता हे चांगलं का वाईट मला माहित नाही, मग मीही नाही दाखवत. म्हणजे मला काळजी असते लोकांची पण मी नाही दाखवायला जात. किंवा मला असं वाटतं की मला तुझी खूप काळजी वाटते हे सांगून आपण त्या व्यक्तीवर जबाबदारी टाकतोय. तुला समोरच्याला टेन्शन येतं की अरे यार ह्याला माझी काळजी येतं, आपण रेसिप्रोकेट करायला हवं, किंवा ह्याला काय वाटेल या भीतीपोटी कदाचित ती व्यक्ती स्वभाव बदलेल का. तसं नको, आहे काळजी, जर खटकलं काही तर सांगा ना काळजी, उगाच मला काळजी आहे तुझी, मला काळजी, मलाही नाही आवडत करायला, तिलाही नाही आवडत करायला. सो ह्या काही गोष्टी आवडत गेल्या आणि तिला कळलं होतं की मला ती आवडते. आणि ऍट दॅट टाइम शी वॉज ऑल्सो मॅरिड. सो मला माहिती होतं हे कितपत वर्क होईल माहित नाही, इट इज मे बी रॉंग. म्हटलं तिने काही करावं अशी माझी अपेक्षाच नाही ना, मला ती आवडते, ह्यात काही चूक नाहीये, मी तिला थोडीच सांगतोय काही करायला. तेव्हा अनेकांनी तिला सांगितलं होतं याच्यापासून लांब राहा, अनेकांनी सांगितलं होतं जे लग्नाला हजर होते. आणि कारण त्यांनी माझं बघितलं होतं वाईल्ड बिहेवियर. वाईल्ड म्हणजे आय हॅव नेव्हर बीन लूज अबाउट गर्ल्स, म्हणजे मुली फिरवणं कॅटेगरीत मी खरंच नाही वागलो. म्हणजे आता चेहऱ्याला नावाला ओळख मिळाल्यानंतर खूप वेगवेगळ्या इंटेन्शन्सनी मुली पण अप्रोच होतात, नाही असं जशी मुलं मुलींना अप्रोच होतात तशा मुलीही होतात. पण
त्याचा फायदा घ्यावा हे वाटलं नाही का? तर नाही वाटलं, डेफिनेटली वाटलं. त्यातून एकटा राहत होतो मुंबई सारख्या शहरात, पण एका पॉइंट नंतर एक तर कंटाळा तरी येतो किंवा नाही नको धजावत नाही. कारण नंतर पुढे जाऊन ह्याचं मार्केटिंग त्या व्यक्तीने केलं तर यू नेव्हर नो. सो तिला ह्या काही गोष्टी ज्या सांगितल्या गेल्या होत्या त्याबद्दल तिचं एवढं ती तेव्हाच त्यांना म्हणली होती की मला नाही दिसलंय असं काही, तो माझ्याशी चांगला वागतो, मला जेव्हा खटकेल तेव्हा मी विचार करेन. सो हे तिने त्यांना सांगितलेलं मला कळलं होतं. गुड. ती अशी हळूहळू आवडत गेली. म्हणजे आणि किती वर्षानंतर लग्न केलं तुम्ही? ती भेटल्यानंतर तुला? ती भेटली बघ ना 9 वर्षांपूर्वी, मार्च एप्रिलच्या आसपास पुढच्या पाऊल मध्ये ती आली आणि 2021च्या फेब्रुवारीमध्ये आम्ही लग्न केलं. म्हणजे 8 वर्षांनी लग्न केलं. त्यातली 4.5-5 वर्ष आम्ही एकत्र होतो आणि लग्नाच्या आधीच 1 वर्ष 1.25 वर्ष राहत होतो एकत्र. द टोटल जर्नी इज अबाउट नाव इट्स अबाउट 6 years. झेललंय तिने मला 6 वर्ष. आता परवाच तुझी अॅनिव्हर्सरी झाली. मी तेव्हाही हेच म्हटलं, 1 वर्ष लग्नानंतरचं आणि आधीची 5 वर्ष झेलते. लग्नाच्या आधी आमचे मीडिया बाईट्स आणि हे चालले होते ना, तेव्हाही मी सांगितलं होतं, म्हटलं हिला शौर्य पदक आणि नोबेल पीस प्राईजचं काही छोटी आवृत्ती असेल तर हिला द्या, कारण मी माझ्यासारख्या माणसाशी लग्न केलं नसतं. शक्यच नाही. आय एम अ व्हेरी डिफिकल्ट पर्सन टू हँडल, आय नो दॅट. पण तिने घेतलं चॅलेंज. आता सुटका नाही, आता वाढली. तू कविता लिहितोस, हो. तिच्यासाठी कधी केलीस? अरे म्हणजे ऍक्च्युली खरं सांगायचं तर माझं प्रॉपर लिखाण हे म्हणजे त्यातल्या काही कविता आहेत प्राचीसाठी, पण त्या प्राची जाण्याच्या आधी लिहिलेल्या आहेत. म्हणजे आमच्यात खूप वाद झाले होते आणि ती घर सोडून गेली होती वगैरे वगैरे, तेव्हा लिहिलेल्या 2 कविता आहेत. त्यानंतरचं पुढचं जवळजवळ 1.5 वर्ष मी काही लिहिलं नाही. म्हणजे प्राची गेली त्यानंतरही बरेच महिने मी काही लिहिलं नाही. पण स्वप्नाली आवडायला लागल्यानंतर म्हणजे मे-जूनच्या आसपास मी पुन्हा लिहायला लागलो. त्यानंतर मग प्राचीच्या आठवणीत एक कविता लिहिली गेली, जी मी आता परवा पोस्ट केली होती 19 तारखेला. पण लिहायला पुन्हा लागलो स्वप्नालीसाठी. म्हणजे दॅट वॉज अन इन्स्पिरेशन, प्रश्नच नाही. एखादी ऐकवशील? ऐकतो. वाचायला लागेल मला, पाठ नाही येत आता. तिच्यासाठी केलेली एक आहेच. एक सेकंड ना, इथे घेतलीये का नाही तर मला फेसबुकवर जाऊन बघायला लागेल. भरून राहतो गंध तुझा स्वच्छंद संगती भवती, भरून राहतो गंध तुझा स्वच्छंद संगती भवती, हळूच खुणावून पसार होतो दिशाच हरवून जाती. दवबिंदू पहिला पडता मोगरा शहारून जातो, दवबिंदू पहिला पडता मोगरा शहारून जातो, सय दाटून येता तुझी ग जणू मीच मोगरा होतो. ती वीज जशी अस्मानी चमकून भुलवून जाते, ती वीज जशी अस्मानी चमकून भुलवून जाते, प्रत्येक स्पर्श आठवता मजलाही तसेच होते. मातीत थेंब ते ओले मिसळून गंध जो उठतो, केसात तुझ्या तो सखये मज जाणवलेला असतो. तू सखी, तू सखी तूच ग प्रिया, तू सखी तूच ग प्रिया, तूच भवताल आणि गाभाही. तू सखी तूच ग प्रिया, तूच भवताल आणि गाभाही, तो स्पर्श तुझा तो गंध आणि ते रूप माझी आभाही. किती सुंदर, किती सुंदर. तिची रिएक्शन काय होती? ती वेडी व्हायची. तिला झेपायचंच नाही. तू वेडायस का असं तरी व्हायचं तिचं. आवडायचं ऑफकोर्स. आणि त्याच्यानंतर ह्या माझ्या वहीत आहेत, तिथे तारखा लिहिल्या, तिथे फेसबुकला टाकलेल्या तारखा इथे दिसतात. दुसरी एक होती, ही माझी फार आवडत नाही, पण तेव्हा सगळं छान वाटत होतं तिच्यासाठी लिहित असल्यामुळे. माझ्या समोर असतेस माझ्या आतही,
माझ्या सोबत असतेस विचारातही, तरी सखे ही ओढ ग तुझी नाही ओसरत तसूभरही. तुला बघत राहावंसं वाटतं, तुझ्याशी बोलत राहावंसं वाटतं, तुझा चेहरा ओंजळीत धरून हरवून जावंसं वाटतं, हात हातात धरून चालत राहावंसं वाटतं, क्षितिजा पार तुला न्यावंसं वाटतं. वा. तुझं क्षितिज तूच रंगवशील, तुझ्या लाडक्या इंद्रधनुष्याच्याही पलीकडे जाऊन. तुझ्यासारख्याच स्वच्छंद रंगांनी भरून टाकशील तो क्षितिजाचा कॅनव्हास. मी फक्त भारून पाहत राहीन, सर्व रंग नजरेत सामावू पाहीन. जमणार नाहीच ते, पण एक गोष्ट मात्र नक्की करेन. तुझ्या हातांनी तू रंगवलेलं, तुझ्यासारखंच असलेलं हे ते स्वच्छंद क्षितिज, ते तसंच राखू पाहीन, तुला पुन्हा पुन्हा ते पाहता यावं म्हणून. वा. उगाच एक ऍब्सर्डिटीची हाऊस. ही एक मी पार्ल्याच्या घरात, मी माझ्या घराच्या बाल्कनीमध्ये एक आरसा होता. त्या घरात 1 2 3 4 आरसे होते, त्यातले 2 फुल लेंथ. का त्यांनी त्या मालकाने आमच्या त्या बाल्कनीत का आरसा लावला होता मला आज तक काही कळलेलं नाही. आणि माझी बाल्कनीत तिथे असा एक कट्टा होता छान, तिथे मी लॅपटॉप ठेवायचो, स्पीकर जॉईन करून तिथे फिल्म बघत असं रात्रीचं मज्जा करत बसायचो. एकदा असंच फिल्म बघत होतो, बघितलं तर आरसा, इथे काय आरसा असेल. मी आरसा, खूप आरसे आहेत घरात. तसा मी तासनतास बोलत राहू शकतो स्वतःशी, म्हणजे अंतर्मनाशी संवाद वगैरे नाही, अगदी थेट मोठ्याने. आरशासमोर उभं राहून स्वतःच्याच प्रतिबिंबाशी बोलण्याची माझी ही सवय सुद्धा आता जुनी झाली, माझ्यासारखीच, प्रतिबिंबासारखीच. आरसा मात्र अजूनही तसाच ताजा टवटवीत दिसतो, कदाचित असेलही, पण तरीही त्याच्याबद्दल राग, लोभ, हेवा, मत्सर, द्वेष यातलं काहीच वाटत नाही. ज्या माणसांना आपण आपले आरसे मानण्या इतकं स्थान आपल्या आयुष्यात देतो, ती जर कायम अशी ताजीच दिसत राहिली तर त्यांच्याबद्दल कदाचित वाटेल हे सगळं, पण आरशाबद्दल वाटते ती फक्त करुणा. तुम्ही तुमच्या स्वत्वाची पानं उलगडत जी काही गरज त्याच्यासमोर ओकाल, ती जशीच्या तशी तो तुम्हाला ऐकवत राहतो. बर, तुम्ही खरं बोलताय की खोटं हे ओळखण्याची अक्कलही त्याला नाही. म्हणून नितांत आर्त करुणा. मला असं स्वतःला आरशांनी वेढून घ्यायला फार फार आवडतं. माझ्यापेक्षाही करुण अस्तित्व असलेलं कुणीतरी आहे आसपास, या जाणीवेतून एक पांगळं समाधान मिळतं मला. घरं बदलतात, आरसे बदलतात, पण प्राक्तन तेच राहतं. आरशांचंही, प्रतिबिंबांचंही, माझंही. हो, तसं मी तासनतास बोलत राहू शकतो स्वतःशी. वा वा, खूप छान. हे मला पर्सनली खूप आवडतं. हे असं लिहित असतो काहीतरी. आणि गाणं? गाणं मागे पडलं, बाबा त्याच्यावरनं खूप नाराज आहे अजूनही माझ्यावर, पण समोर नाही आतून वाटत. आता सिंगिंग स्टार केलं तेव्हा माझं काय होतं ना, मला व्यायामाचं पण तेच आहे, मला मोटिवेशन, टार्गेट असेल ना काही, तर मग मी घुसून करू शकतो. आता सिंगिंग स्टारच्या आधीचे शूट सुरू व्हायच्या आधीचा 1 महिना 1.5 महिना आणि त्या शूटचा 1-2.5 महिन्याचा काळ, 2 सीनच्या मध्ये सुद्धा तू रियाज करतो. वाटत नाही आता करावं. अगं, एकतर रियाज म्हणून करण्यासाठी जो एक बेसिक ठहराव लागतो, तो डेली सोपच्या सेटवर आताच्या वर्क कल्चरमध्ये नाही मिळत. म्हणजे जरी 1 सीनची गॅप असली तरी आराम करूया, झोप काढूया, हेच होतं आता. खरं. त्यामुळे आणि काय ते मी म्हटलं तसं टार्गेट, आता सिंगिंग स्टार हे टार्गेट होतं आणि तिथे मला वाटत होतं मी जिंकीन, त्यामुळे फुल फ्लेज्ड उतरायचं होतं स्पर्धेत. बरं, अजय पुरकर वगैरे सारखे स्पर्धक होते तिथे शेजारी, तेव्हा मग कडकडीत रियाज झाला होता माझा 3 महिन्यात. मला आणि पुन्हा दुर्दैव तेच आहे, मी आळस जो आडतो म्हटलं ना, मला माहिती आहे 3.5-4 महिने रियाज केला तर येईल माझा आवाज ग्रासमध्ये परत, सो कशाला मग करू ना, काही गरज पडली तर. असं झालंय ते. सो गाणं मागे पडलं. स्वतःपुरता रियाज करायला बसायचो पूर्वी, ऑलमोस्ट ते बंद होऊन सुद्धा 12-13 वर्ष झाली आता. नाहीच, मनातनं वाटत नाही असं की आज सुट्टी आहे, वेळ आहे संध्याकाळी नंतर तर तंबोरा काढूया, नाही होत. काहीतरी फिल्म बघूया, झोप काढूया, असंच होतं. आमच्यासाठी नाही गाणार काय तुम्ही ना, ते मुलाखतींमध्ये भीती पण वाटते जायला.
आता नुकतंच जागतिक पातळीवर संगीत क्षेत्राचं खूप मोठं नुकसान झालं. दीदी आपल्यातून निदान शरीर स्वरूपात तरी गेल्या आपल्यामधून. मला माहितीये लहान तोंडी मोठा घास आहे, पण तरी त्यांना आदरांजली व्हायचा एक प्रयत्न करतो. भयैथली संपत नाही, भयैथली संपत नाही. मज तुझी आठवण येते, मी संध्याकाळी गातो, मी संध्याकाळी गातो. तू मला शिकविली गीते, भयैथली संपत नाही, भयैथली. ते झरी चंद्र सजणांचे, ते झरी चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया. झाडांशी निजलो आपण, झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया. भयैथली संपत नाही, भयैथली संपत नाही. धन्यवाद. कसं जमेल हे गाणं? थँक्यू. थँक्यू. बाय.